बोंबील 700, 300 रुपये जवळा प्रत्येक. बघू शकता मांदेली 200 रुपये किलो. वाकट्या या बारक्या त्या मोठ्या इकडे वेगळे आहेत. 450 रुपये किलो वाकट्या. काहीच आता घेतले मम्मीने सुकट आणि इकडे अशा पिशव्या जोमलायला लागतात ना, म्हणून माझा ब्लॉग पूर्ण होत नाही. एकदा बोलतात आमचे सुकट याला जवल्याला ताऱ्या पण बोलतात काही ठिकाणी. तुम्ही काय बोलता नक्की कमेंट करून सांगा. जर 400 असेल तर 200ला दे. मग काय आता मध्ये मला तर द्यायलाच पाहिजे 200ला. तर काही नानी बघा कशी भांडत वाकट्या नव्हत्या वाकट्या. आई माझी वाटणीची पण जे हा किती घेतलीस? नानानी मस्त भरल्या 2-2 पोतल्या. तुमच्याच बाजूवाली आहे का काय मावशी? बघ काय बोलतं तुला. काही चॅनल चालू आहे यूट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत. मस्तपैकी रेडी झालं आहे. आता घेतलं हेल्मेट आणि इकडे घेतले पिशवी. तर कशासाठी आता चाललो आहे सुक्की मच्छी मार्केट. आज मंगळवारचा बाजार आहे, कोणगाव येते, तिथं चालू आहे आपण मच्छी घ्यायला. आपल्याला मच्छी पाहिजे. आपण दरवर्षी जातो मच्छी आणायला. आता तुम्ही 3 वर्ष लागोपाठ ब्लॉग बघत असाल आपण मच्छीचा, तर चला जाऊ. आजचा भाव कसा आहे म्हणजे जी मी घेईल तीच दाखवीला. असं फिरत नसणार, कारण मला पिशव्यासुद्धा जोमलायच्या आहेत, कारण मम्मी आणि मी चालू आहे. दाखवता येईल तेवढा दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर चला आता गाडी घेऊ आणि डायरेक्ट कोणगावलाच भेटू. हेच मस्तपैकी पोचलो. कोणगाव मच्छी मार्केट येते. गाडी इकडे पार्किंगला लावली, अशी सगळी पार्किंग एरिया. तर चला जाऊ आतमध्ये. मम्मी बघा तोंडाला बांधून धुलच तेवढी आहे. जाऊन आता भाव काढू आपण कसं काय, जो पडवरेल त्या हिशोबाने घेऊ. काहीच गर्दी बघू शकता, आज फुल क्राऊड आहे. 300 रुपये 350 300 लावला घ्या. 300 बोंबील 700, 300 रुपये जवळा. प्रत्येकाच्या वेगवेगळा जवळा आहे आणि रेट पण वेगवेगळा आहे. बघू शकता मांदेली 200 रुपये किलो. 200. बोंबील कसा? 400 रुपये. वाकट्या या बारक्या त्या मोठ्या इकडे वेगळे आहेत. 450 रुपये किलो वाकट्या. तुम्ही काय बोलता नक्की कमेंट करून सांगा. इकडे सर्व खारवलेलं आहे. हे पापलेट आहेत, म्हणजे छोटे आपण बोलतो ते. ठीक आहे, दुसराच काहीतरी आहे. ते तिकडे बागडे वगैरे आहेत. खाली हो कशी किलो आहे? कशी किलो आहे? 500 रुपये किलो. कसं येऊ पिवळ्या वाळूचा खारा 800 रुपये. कालीच 700. ही काली इकडे. पापलेट कसे? 800 रुपये. लय माझे पापलेट आता सोड मग. आणि सुरमईचा कुठे? हे कुठलं आहे? कसं येऊ? 800 रुपये किलो. हा 600 तिकडं बोलतो. बघा गर्दी फुल मार्केट भरलेलं आहे. आपण जेव्हा लास्ट इयर आलेलं तेव्हा मार्केट कमी होता, आज गर्दी फुल आहे. म्हणजे मार्केट खूप आधीच चालू झाले. खूप व्हिडिओसुद्धा पडले असतील, पण आपण आता लेट आलो आहे. वाकट्या 450. झोन पण तेवढाच आहे आणि मच्छी पण तेवढीच आहे. बघायला भेटणार आहे तुम्हाला. सगळीकडे भाव वेगवेगळा आहे. थोडाफार कमी जास्त होतं आहे तर नक्की भाव करा तुम्ही. म्हणजे थोडा कमी जास्त करतात जर जास्त घेणार असेल तर. आपण गेल्या वर्षी याच मावशींकडं आपण मच्छी घेतलेली. गेल्या वर्षी कोणी व्हिडिओ बनवलेली तुझी? तर काहीच बघू शकता. तर मावशीकडं बोंबील वगैरे घेणार आहेत, जवळा आणि सुकट घेणार आहोत. तर बघूया कशी देते, कशा भावाने देते. 600 रुपये बोंबील बोलते मावशी. 400 रुपयाने 1 किलो घेते. 1 किलो घेते. बघ काय करणार. काहीच आता घेतले मम्मीने सुकट आणि इकडे अशा पिशव्या जोमलायला लागतात ना, म्हणून माझा ब्लॉग पूर्ण होत नाही. जेवढं होतं तेवढं करण्याचा प्रयत्न करतो. आता मम्मी घेते मस्तपैकी सुकट. म्हणजे काही ठिकाणी आंबाडासुद्धा बोलतात. आमचे सुकट याला जवल्याला ताऱ्या पण बोलतात काही ठिकाणी. तुम्ही काय बोलता नक्की कमेंट करून सांगा.
हे 600 रुपये किलो ये आणि ते 400 रुपये किलो. जास्त घेतलं तर कमी करतील ना मावशी? कमी करशील ना आता? कमी करशील ना? सगळंच पाहिजे मला. जर 400 असेल तर 200ला दे. मग काय आता? मग ते मला तर द्यायलाच पाहिजे 200ला. होईल घे, होईल 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 माझ्यासाठी होईल नक्की. काय मागायचं आहे? असंच आमची मस्ती चालत राहतं नेहमीप्रमाणे. गेल्या वर्षी पण आपण अशीच मस्ती केलेली. जाऊन मागचा ब्लॉग बघा नक्की, डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. मावशी आज आपल्याला सगळं स्वस्त देणार आहे. मग तू 600चं 200ला देणारच आहेस तू? 600चं 200ला देणार आहे मला. 600 रुपये किलो बोलतो ना तू? 200ला दे. फायनली आता मम्मीने घेतलं बोंबल्या भरायला, कारण की मला आता फिरायला जायला बोंबल्याच पाहिजे म्हणून बोंबल्या घेतल्यात. ह्याच्यामध्ये इकडे घेतल्या पिशवे अशा 2 पिशव्या घेतल्यात. किती किलो ते नंतर घरी गेल्यावर सांगेन तुम्हाला. बघ काहीतरी दे, डिस्काउंट कर अजून. मला फिरायला जायचा पैसे काही ना माझ्यावर. देशील ना पोऱ्या समजून? हा मावशी हसतं गाला तू? देशील का नाही ते सांग मला. इकडे बघ समोर, समोर बघ समोर. मावशी समोर बघ, तू समोर बघ आधी. मम्मी बघा कशी, हे बघा टाकलं. अर्ध पडलं मावशी, टाकायला पाहिजे ना तुने अजून. हा मग तुझ्या जवळ काय येतो आम्ही? तुझी मच्छी चांगली असतं, सगळं काही चांगलं असतं. तर काहीच तुम्हाला यायचं असेल ते मावशी जवळ या. इथून जर एंट्री केली ना, सर्वात लास्ट असं 2 नंबर शॉप आहे. इथं या मच्छी चांगली असतं. माझं नाव सांगा, अजून स्वस्त भेटेल. मग देणार ना स्वस्त, भाव तर करणारच आहे. बघूया चला. मम्मी देते पैसे बघा बोंबलांचे. सुकटचे तर दिले आधी. अजून काय घ्यायचं तर बघतो. वाकट्या पण घ्यायच्या आहेत. जेवढं तू कमी कर तर वाकट्या घेतो मी. नाही बरोबर आहे. आता एवढा तर घेतला तुझ्यावशी, अजून काय? मावशीची पोर का तू? ही मावशीची पोर आहे. दोन्ही शॉप त्यांचं त्यात नक्की घ्या. आता टोपी कशाला घाल, दाखव ना जरा चेहरा. आई एकदम मस्त सुकट पण आहे. दे ना तू. तू देशील तर मी घेता. तुमच्याच बाजूवाली आहे का? काय मावशी बघ काय बोलतं तुला? दे ना मावशी. कला नको नको दे. दे असू दे, असू दे. काहीच मावशी मानतच ना. एवढ्या वाकट्या घ्यायच्यात आम्हाला तरी मानत नाही. फायनली निघालो तिथून. मावशी काही वाकट्या दे ना, तर दुसरीकडे वाकट्या बघायला आलो आपण. इथं पण वाकट्या आहेत मस्त. तर किती भाव बोलतात? भाव जरा करत जा, कमी करते. मग कशा वाकट्या? 500 सेम भाव आहे. बघूनच खाली ठेवायला लागतात. चला बघू आता मार्केटमध्ये फिरू, कुठे कुठे काय काय भेटतं, काय काय भाव आहे तो तुम्हाला दाखवतो मी. त्यात जाऊला कसा? 350. सेमच भाव आहे समजा, सिमिलर. थोडा कमी जास्त करतात काही जण. 50 रुपये तरी कमी करतात, काही करत पण नाही. काही जिथं खारवलेली मच्छी आहे बघू शकता. 400, 450, 500. कोणी बोंबलं ना त्या दुसऱ्या बाजूवाले होते तेच घेतले. गोला माझी वाटणीची पण घे. आता आल्या. आता मार्केटमध्ये आले. गोळा आणि चैताली दाखवतो तुम्हाला. या लांबून पण दाखवलं समोर. हे गोला मामाला घे. काय घेतो तू? वाकट्या घे. हा मामाला वाकट्या पाहिजे. घे लवकर. हे देशील ना पैसे तू? हा लागतात दौरी आम्हाला. वाकट्या घेतल्या ना, वाकट्यांचाच भाव झालं. वाकट्या शोधता होतो. वाकट्या गगनाला भेटलेला भाव. काहीच भाव करा तेव्हा तुम्हाला भेटेल. फायनली मम्मीने आता घेतले बोंबल्या, म्हणजे बारीकवाल्या बोंबल्या. दाखवतो तुम्हाला. ते इथेच आहे. बोंबल्या कशा द्या? 300.
तर काही नानी बघा कशी भांडत वाकट्या नव्हत्या वाकट्या वाकट्या शकता सगळे आमच्याच गावांचे लागले आणि ते ताई ताई तिथे आहे. हा हे बघा ही समोर इकडे ही साडीवाली आणि तिकडे गोट्याना नाही. आता घेतल्या फायनली वाकट्यात दिल्या ना आपल्याला. जाम मावशीने कटकट केली अशी मावशी कटकट करते. फायनली दिले आता तर घेऊन निघू. आता काय बाकी राहिले ते घ्यायचं आहे. सगळं ते घेतलं जेवढं आम्हाला पाहिजे तेवढं. या तुम्ही मार्केट फिरा जिथं तुम्हाला भाव परवडेल तिथंच घ्या. आमचं मला तर मावशीजवळ बेस्ट वाटला. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मावशीजवळ येऊ शकता. बघा मावशीचा चेहरा. आई माझी वाटणीची पण जे हा किती घेतलीस? हा नानानी मस्त भरल्या 2-2 पोतल्या इथं जेवायचा डायरेक्ट. हे गोल्याला बघ कसा दिसतं. बावल्या गेले गोल्याला. हे गोल्या हाय. काहीच फायनली आपलं झालेलं आहे. आता फक्त आपल्याला मांदेली राहिलेली आहे आणि जवला घेतल्या मम्मीने. आता तर चला आता इथून निघू आपण आणि मग तुम्हाला दाखवतो पुढे. तर काहीच फायनली घेतलं. ठेव त्यातून ठेव. चला आता घेतले कोण भरून दाखवतो तुम्हाला. भंगारवाल्यासारखी गत झाले. पाटणाव मारायला लागेल. स्कूटीच्या पुढे ठेवून निघावं लागेल. बघू आता फक्त राहिलेत आपले मांदेली घ्यायची थोडीशी. पप्पाला आवडतात ना त्याच्यामुळे. एकदम मांदेली आहेत बघू शकता. 150 ते 100 150 काहीच पोचलो गाडीजवळ. जाम गर्दी आहे. भाव करा तुम्हाला भेटेल म्हणजे कमी जास्त थोडाफार करतात जास्त घेतलं तर. नाहीतर मग ज्याला परवडेल त्यांनीच या कारण की भाव गर्दनाला भेटलेला आहे. आणि हा मंगळवारचा बाजार असतो. पडग्याला आय थिंक रविवारचा बाजार असतो. हीच मच्छीवाले तिकडे असतात. A few moments later. गाईड जस्ट पोचलाय आणि एवढी धुलणं बेकार एकदम. जाम डोल्यानं त्रास होता. पण आता थोड्याच वेळेला सुहानीला पण आणायला जातो. तो ब्लॉग सेपरेट बनवतो. हा ब्लॉग इंटो जस्ट पोचलाय. खूप सारी मच्छी घेतली आणि बोंबील घेतले. सुकट जवळा दाखवतो तुम्हाला. मम्मी गेले घरामध्ये. तिला वरती पाठवलं आणि मी गाडी जरा चेक करत होतो. तर चला जाऊ दाखवतो तुम्हाला घरामध्ये काय काय घेऊन आलं ते. जे बघा खुर्चीवर ठेवले आपण. दाखवतो तुम्हाला काय काय मच्छी घेतली. इतकी मगाशी दाखवायला भेटलं. वाकट्या घेतल्यात. हे बारीकवालं बोंबील आहेत. बारीक बोंबील हे जरा मांदलेले आहेत बघू शकता. आतमध्ये सुकट आणि जवला आहे. तर चला आजचा मच्छीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जा त्या मावशीजवळ मस्त अशी मच्छी भेटणार तुम्हाला स्वस्त. तर चला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.